नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल मराठे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की फोटो एडिटिंग टूल्सचा वापर करून कॅनव्हामध्ये आपण फोटो एडिटिंग कशा प्रकारे करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे आपले बिझनेसमॅन आहेत किंवा बिझनेसेस आहेत, वेगवेगळे व्यवसाय आहेत, त्यांना जर त्यांचा बिझनेससाठी लागणारे काही डॉक्युमेंट्स बनवायचे असतील, जसं की व्हिजिटिंग कार्ड असेल किंवा सोशल मीडियावर टाकण्यात जाणाऱ्या पोस्ट असतील, बिल बोर्ड्स असतील, लेटर हेड्स असतील, ही आपण कॅनव्हामध्ये कसं बनवू शकतो याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनला. हे बघा, आपण आलोय आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर, जिथं आपला ऑलरेडी कॅनव्हा आपण ओपन केलंय. आता आपल्याला काय करायचंय, कुठलाही बिझनेस असतो त्याचा बिझनेसची मार्केटिंग करण्यासाठी, प्रमोट करण्यासाठी व्हिजिटिंग कार्डची गरज पडते. मग ते व्हिजिटिंग कार्ड कसं बनवायचं, तर त्याच्यासाठी आपण स्वतःसाठी व्हिजिटिंग कार्ड बनवू शकतो किंवा जे आपले क्लायंट्स आहेत त्यांना आपण बनवून देऊ शकतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं, इथं बघा हे ऑप्शन्स आहेत सगळे, याच्या ठिकाणी इथं मोर ऑप्शन, या मोरला क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं मल्टिपल ऑप्शन्स दिसत आहेत. त्याच्यात काय करायचं, आपल्याला व्हिजिटिंग कार्ड हवेत, तर आपण इथं सर्च करणार व्हिजिटिंग. हे बघा, बिझनेस कार्ड पोर्ट्रेट, बिझनेस कार्ड लँडस्केप, राऊंडेड मध्ये असे चारही टाइप्स इथं आलेत. आपल्याला काय हवंय, रेग्युलर हवंय का राऊंडेड मध्ये हवंय, जसं आपल्याला हवं असेल तसं आपण सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं आता मल्टिपल टेम्पलेट्स दिसतील. हे बघा, हे ओपन झालं. आता इथं आल्यानंतर आपल्याला आपला बिझनेस कशाचा रिलेटेड आहे किंवा आपल्या क्लायंटचा बिझनेस कशाचा रिलेटेड आहे, जसं की त्यांचं इलेक्ट्रॉनिक बिझनेस आहे किंवा हॉटेल्स आहे किंवा मग मोबाईल शॉप आहे, जे काय असेल त्याच्या हिशोबाने आपल्याला इथं टेम्पलेट्स चॉईस करायचे. मग सगळ्यात आधी इथं टेम्पलेट्स मध्ये जायचं. हे बघा, इथं व्हिजिटिंग कार्डचे भरपूरशे टेम्पलेट्स इथं आपल्याला मिळतात. हे बघा, इथं भरपूरशे टेम्पलेट्स आलेले आहेत. आता हे मोस्ट ऑफ डेंटिस्टच्या हिशोबाने, तर आपल्याला काय हवंय, समजा आपला इलेक्ट्रॉनिक शॉप आहे, आपण याचा सर्च करणार इलेक्ट्रॉनिक, एंटर. हे बघा, इलेक्ट्रॉनिक शॉपचा रिलेटेड आपल्याकडे टेम्पलेट्स येतात. जर समजा आपलं हॉटेल्स वगैरे असेल तर आपण हॉटेल सर्च करू, हॉटेल. बरोबर, या पद्धतीने आपण चॉईस करू शकतो आपल्याला जसं हवं असेल तसं. अजून कुठला बिझनेस आहे जे आपल्याला वाटत असेल की आपल्याला तसं हवंय, समजा आपण मोबाईल शॉपचं हवंय, मोबाईल शॉप. हे बघा, असे वेगवेगळे टेम्पलेट्स आपल्या इथं मिळणार आहेत. जे आपल्याला हवं असेल किंवा आपल्याला जे आवडत असेल ते आपण इथून चॉईस करू शकतो. किंवा मग आपण तुम्ही डायरेक्टली प्रीमियम, हे बघा आले, हे थोडे अजून वेगळ्या टाइप्स मध्ये. आता याचं म्हणणं आपल्याला कुठलं आवडतं ते आपण इथून चॉईस करू शकतो. समजा मला हा वाला हवाय किंवा मग हा एक आहे, समजा आपल्याला हवाय, आपण सांगू. समजा आपण कुठला तरी एक सिलेक्ट केला, अप्लाय बोथ पेजेस, आपल्याला दोघं पेज हवे, फ्रंट आणि बॅक. आता बघा, इथं आल्यानंतर आपल्याला एक टेम्पलेट मिळालंय. आता हे टेम्पलेट आपण ऍज इट इज ठेवणार का, तर नाही, आपल्याला आपला जो ब्रँड आहे त्याच्या हिशोबाने आपण इथं चेंजेस करू शकतो. समजा आपला ब्रँड जो आहे त्याचा लोगो जो आहे त्याच्यामध्ये वेगळ्या कलरचे, जसं इथं गोल्ड आणि ब्लू आहेत, तर आपल्या इथं वेगळे कलर्स असतील, जसं येलो वगैरे असेल, तर तुम्ही काय करू शकता, इथं गेल्यानंतर बघा तुम्ही जसं सिलेक्ट केलं याला, त्याचे जे मेन कलर आहेत दोघं कलर इथं आले. समजा आपल्याला कलर वेगळा हवाय, हा कलर नकोय, आपल्याला येलो कलर हवाय. हे बघा, तो शेड चेंज. समजा इकडचा आहे, हा आपल्याला हा नकोय, आपल्याला वेगळा शेड हवाय कुठला तरी, समजा हा. म्हणजे जसं आपल्याला हवं असेल तसं आपण पूर्णपणे इथं चेंज करू शकतो. जर तसंच बॅक जायचं असेल तर कंट्रोल झेडने आपण अंडू करू शकतो. ओके, समजा आता आपल्याला इथं नाव चेंज करायचंय, इथं आपण नाव चेंज केलं. समजा इथं नाव टाकलं प्रॉस्परटेक. आपली जी काही वेबसाईट असेल www.prosperitech.in, या पद्धतीने आपण, इथं आपल्याला लोगो दुसरा हवा असेल तर याला आपण डिलीट करून आपल्या पद्धतीने लोगो इम्पोर्ट करू शकतो. त्यासाठी आपण काय करतो, अपलोड्स मध्ये जातो आणि त्याचा जो काही लोगो असेल समजा आलं, आपल्याला ऍड करायचं. इथं आल्यानंतर याला काय करणार, बॅकग्राऊंड रिमूव्ह केला. हे बघा, या पद्धतीने. आता आपल्याला एक कलर्स त्याच्या हिशोबाने हवे, तुम्ही इथं सिलेक्ट करायचं, कलर्सला जायचं. आता आपल्याला एक्झॅक्ट असा कलर मिळेल का, तर नाही मिळणार. मग त्यासाठी आपण काय करायचं, त्याला ड्रॉप करायचं, इथं द्यायचं. हे बघा, इथं ऑप्शन्स आहे, पिक अ कलर, सिलेक्ट करायचं, कुठला कलर आपल्याला हवाय इथं घेऊन जायचं. हे बघा, ऑप्शन्स येतात. समजा आपल्याला हा कलर हवा किंवा मग इथून ब्ल्यू कलर, जो तुम्हाला हवा असेल तो आपण इथून चॉईस करू शकतो. या पद्धतीने हे बघा, झाला आपला
म्हणजे कलर शेड मॅच होऊन गेला. सेम आपण या प्रकारे मॅनेज करू शकतो. मग आपण दुसरा पेज, सेकंड पेजला आल्यानंतर इथं जे काही नाव आहे आपण इथं नाव टाकलं, मराठी अक्षर. काय आहेत आपण आहेत डिजिटल मार्केटर. सॉफ्टवेअर वेबसाईट डेव्हलपर या पद्धतीने. इथं आपला मोबाईल नंबर जो असेल म्हणजे आपण आपल्या हिशोबाने आपल्या बिझनेसच्या हिशोबाने इथं डिटेल्स एंटर करू शकतो. लोगोज वगैरे कलर्स वगैरे म्हणजे फुल्ली कस्टमाइज आपल्याला हे करता येणार आहे. असे भरपूरसे टेम्पलेट्स आहेत जे आपण तिथं बनवू शकतो आपल्या व्हिजिटिंग कार्डसाठी. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन असतं की आपल्याला बिझनेस मध्ये सगळ्यात जास्त दुसरी गोष्ट कुठली लागते, पहिली तर व्हिजिटिंग कार्ड बिझनेस प्रमोट करण्यासाठी. दुसरं असतं आपल्याकडे लेटर हेड. समजा आपल्याला काहीतरी काम करायचं असेल तर आपल्याला लेटर हेड लागतं कंपनीचं. आपल्या शॉपचं लेटर हेड आपल्याला हवं असेल ते सुद्धा आपण इथं बनवू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मोड मध्ये गेलो तर डॉक मध्ये पण मिळेल आपल्याला ते. ठीक आहे, आपण मोड मध्ये गेलो आणि इथे सर्च केलं लेटर हेड. हे बघा लेटर हेड A4 साईज, लेटर हेड रिस्पॉन्सिव्ह साईज, डॉक, ईमेल हेडर काय हवंय आपल्याला, तर आपल्याला लेटर हेड हवं. इथं क्लिक करायचं. इथं वेगवेगळे लेटर्स येतात भरपूरशे. आता बघा हा आपण मस्त आहे पहिला वाला. सो मल्टिपल्स आहेत, खाली जर तुम्ही गेलात तर भरपूर मिळतील आपल्याला. बघा आपण चांगला जी मला आवडत असेल तिला जस्ट आपल्याला काय करायचे, चॉईस करायची, सिलेक्ट करायची. समजा आपण हा घेतला, त्याला सिलेक्ट. हे बघा समजा आपण हा घेतला, आपण याला सिलेक्ट केलं. हे बघा आपण हा सिलेक्ट केला. इथं केल्यानंतर आपल्याला चेंजेस काय करायला लागतील, सगळ्यात आधी तर आपल्याला कंपनीचं आपलं जे नाव आहे, आपला जो लोगो आहे तो आपल्याला एंटर करावा लागेल. त्याच्यानंतर आपल्या हिशोबाने आपल्याला एक कलर चेंजेस करावे लागतील. जसं इथं कलर आपण घेतला समजा रेड आणि दुसरा कलर घेतला समजा स्काय. हे बघ या पद्धतीने आपल्याला चेंजेस करता येईल. म्हणजे जसं आपल्याला हवं असेल तसं आपण लोगो चेंज करू शकतो, कंपनीचं नाव या पद्धतीने. मग तुम्हाला वाटलं की इथं तुम्हाला सेंटरला एखादा लोगो असतो, तो लोगो आपल्याला इथे ऍड करायचा असेल तसंही आपण करू शकतो. तर त्यासाठी काय करायचं, इथं यायचं, आपला जो लोगो आहे तो एंटर करायचा. त्याच्या सगळ्यात आधी बॅकग्राऊंड आपण रिमूव्ह करून देणार आणि याला आपण इथं असं दाखवू. आता हा इथं डायरेक्टली क्लिअर दिसतो. आपल्याला जर थोडा ओपॅसिटी याची कमी हवी, इथं जायचं ट्रान्सपरन्सी मध्ये आणि जे ट्रान्सपरन्सी कमी सेट आपण. हे झालं आपलं लेटर हेड तयार. मग इथं आपण काय करणार, इथं आपला लोगो जो आहे तो इथं ऍड करून देणार. नाव चेंज केलं म्हणजे फुल्ली कस्टमाइज आपण लेटर हेड आपल्या इथं कॅनवा मध्ये डिझाईन करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय लागणार बिझनेसमध्ये, तर बिल बोर्ड्स असतील, ऍड्स असतील, ते सगळ्या गोष्टी पण आपण करू शकतो. त्यासाठी पण आपल्याला सेम प्रोसिजर फॉलो करायचे. मोड मध्ये गेलो, समजा आपण इथं सर्च केलं बिल बोर्ड. हे बघा बिल बोर्ड कसं हवं आपल्याला, लँडस्केप हवंय, पोर्ट्रेट हवंय, ज्या पद्धतीनं हवं असेल तसं. समजा हे बघा वेब ऍड हवी असेल वेब ऍड, बिल बोर्ड स्क्वेअर मध्ये हवं असेल, समजा आपल्याला लँडस्केप मध्ये लँडस्केप. झालं आपलं बिल बोर्ड. मग आता आपल्याला बिल बोर्डवर कुठला रिलेटेड बिझनेस आहे ते आपण सर्च करून त्या पद्धतीने डिझाईन चॉईस करून त्याला आपण फुल्ली कस्टमाइज करू शकतो. बघा त्यासाठी काय करायचं, इथं यायचं, इथं सर्च करायचं इलेक्ट्रॉनिक्स. हे बघा फोन सर्व्हिस रिपेअर सेंटर या पद्धती असे त्याच्या रिलेटेड आणखी येत जाते. म्हणजे जसं आपण घेणार त्या पद्धतीने आपण आता इथं चेंज करू शकतो. नाव वगैरे चेंज केलं, मोबाईल नंबर, फोन नंबर, लोगो वगैरे आपण फुल्ली कस्टमाइज आपल्याला त्याला करता येणार. या प्रकारे आपण बिल बोर्ड्स असतील किंवा लेटर हेड्स असतील, तुमचे व्हिजिटिंग कार्ड्स असतील, ऍड्स असतील, आपल्या बिझनेसच्या रिलेटेड आपल्याला बिझनेसला जे काही प्रमोट करण्यासाठी जे काही लागणार आहे ते सगळं आपण कॅनवा मध्ये करू शकतो. या भागामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारा.
तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर हवा आहे ते पण तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, व्हॅल्युएबल वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.